फायनान्शियल इंडिपेंडेंट म्हणजेच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. याआधी एका व्हिडिओमध्ये स्त्रियांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट का झालं पाहिजे याबद्दल मी सांगितलं होतं. आज या व्हिडिओमध्ये फायनान्शियल इंडिपेंडेंट होण्यासाठी काय काय करता येईल याबद्दल सांगणार आहे. तुम्हाला अशी उपयुक्त माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महिलांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हावे यासाठी काही सल्ले दिले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचं आर्थिक ध्येय फायनान्शियल गोल सेट करा. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयाची एक लिस्ट तयार करावी लागेल. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च येईल, मुलांचे लग्न, स्वतःचे घर घेणे असेल, रिटायरमेंट प्लॅन करणे यासाठी किती पैसे लागणार आहेत हे लिहून काढा. हा खर्च लिहिताना इन्फ्लेशन रेट म्हणजेच वाढत्या महागाईचा सुद्धा विचार करा आणि अंदाज मांडा. स्वतःला शिक्षित करा. एज्युकेट युअरसेल्फ. पर्सनल फायनान्स शिकण्यासाठी वेळ काढा. आजकाल खूप रिसोर्सेस आहेत ज्यातून तुम्ही पर्सनल फायनान्स शिकू शकता, जसं की बुक्स, पॉडकास्ट, ऑनलाईन कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे. इन्व्हेस्टिंग, बजेटिंग, कर्ज व्यवस्थापन यांसारखे कॉन्सेप्ट शिकल्याने तुम्ही तुमचे फायनान्शियल डिसिजन्स योग्य पद्धतीने घेऊ शकता. बजेट तयार करा. आर्थिक ध्येय तयार केल्यानंतर आणि पर्सनल फायनान्स शिकल्यानंतर तुमचं बजेट तयार करा. बजेट म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, तुमचा खर्च किती आहे, तुम्ही किती बचत करता आहात हे माहीत असणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे. तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर गुंतवणूक करणे फार महत्त्वाचं आहे. सातत्याने बचत करा. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बाजूला करून बचत करण्याची सवय लावा. तुमच्या उत्पन्नाच्या किमान 20% बचत करा आणि बचतीचा दर कालांतराने वाढवत जा. इमर्जन्सी फंड तयार करा. आर्थिक सुरक्षिततेसाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणे आवश्यक आहे. तुमचा जो महिन्याचा खर्च आहे त्याच्या 6 पट म्हणजेच पुढच्या 6 महिन्याच्या खर्चाची रक्कम तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ही रक्कम काही अनपेक्षित खर्च आलाच किंवा जर तुम्ही नोकरी गमावलात तर अशा वेळेस उपयोगास येते. भविष्यासाठी गुंतवणूक करा. पैसे फक्त वाचवू नका तर ते वाढण्यासाठी गुंतवणूक करा. स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट यांसारख्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बद्दल जाणून घ्या. रिस्क कमी करण्यासाठी आणि चांगले रिटर्न्स मिळावेत यासाठी फायनान्शियल ॲडवायझर्सची मदत घेऊन इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स तयार करा. तुमचे उत्पन्न वाढवा. तुमची कमवण्याची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग एक्सप्लोर करा. मग उच्च पगाराची नोकरी शोधणे असेल, प्रमोशन्स मिळावे यासाठी केलेले प्रयत्न असतील, एक्स्ट्रा किंवा साईड इन्कम जनरेट करण्याचे मार्ग शोधा. त्यासाठी कोणते शिक्षण किंवा प्रशिक्षण घ्यायची आवश्यकता असेल तर त्यासाठी गुंतवणूक करा. तुमच्या मालमत्तेचे रक्षण करा. तुमच्याकडे योग्य इन्शुरन्स कव्हरेज आहे याची खात्री करा. यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, डिसॅबिलिटी इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स यांचा समावेश करू शकता. योग्य इन्शुरन्स असल्याने तुम्ही निश्चिंत राहता आणि आर्थिक जोखीम कमी होते. प्लॅन फॉर रिटायरमेंट. सेवानिवृत्ती योजना. शक्य तितक्या लवकर रिटायरमेंटसाठी बचत करायला सुरुवात करा. फायनान्शियल ॲडवायझर्सची मदत घेऊन रिटायरमेंट प्लॅनसाठी स्ट्रॅटर्जी तयार करा. वेगवेगळ्या सेवानिवृत्ती योजनांचा लाभ घ्या. आर्थिकदृष्ट्या सशक्त राहा. फायनान्स बद्दलची माहिती ठेवा. तुमच्या फायनान्सवर तुमचं नियंत्रण असायला हवं. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर ते विचारून योग्य मार्गदर्शन मिळवा. फायनान्शियल इंडिपेंडन्स हा एक प्रवास आहे आणि वाटेत मदत घेणे ठीक आहे. तर हे होते 10 सल्ले फायनान्शियल इंडिपेंडन्स होण्यासाठीचे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.